नमस्कार. मधून एक चर्चा ऐकायला मिळते. ती अशी की समाजात जे सेलिब्रिटी किंवा सेलिब्रिटी, खरा तो शब्द सेलिब्रिटी आहे, हे लोक व्यक्त का होत नाहीत? मान्यवर लोक, समाजातले मान्यवर लोक हे सहसा व्यक्त होत नाहीत अशी एक तक्रार केली जाते आणि मधून ते ऐकायला मिळते आणि सोशल मीडियात तर ती फारच ऐकायला मिळते. आणि खूप न्यायाधीश स्वतः स्वयंघोषित न्यायाधीश याच्यावर बसलेले असतात सोशल मीडियात आणि ते तर हमखास प्रश्न विचारत राहतात त्यांच्या सोयीचे. तो एक वाद गेली काही वर्ष चालू असलेला दिसतो की अमुक एक माणूस कशावर व्यक्त झाला तर त्याला उलटं आडवं लावून विचारलं जातं की ह्या मुद्द्यावर तुम्ही व्यक्त झाला पण ते ते त्यावेळेस ते मुद्दे घडले होते, त्याच्यावर तुमचं काय मत आहे, किंवा ते अमुक एक काही चालू आहे त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही वगैरे. अशी एक न्यायाधीशांची फौजच्या फौज जन्माला आलेली आहे, स्वयंघोषित न्यायाधीशांची. आणि ते खरंच आहे की सेलिब्रिटी खरंच सगळ्या मुद्द्यांवर व्यक्त होतात का? आणि दुसरा प्रश्न आहे, खरं सगळ्याच मुद्द्यांवर सगळ्यांनी व्यक्त व्हावं का? असं मानलं जातं की शक्यतो ज्याचा आपला अभ्यास आहे त्याच मुद्द्यांवर व्यक्त व्हावं. आणि जगातल्या सगळ्यांचा काही सगळ्याच गोष्टींचा अभ्यास नसतो. मग अशा वेळेस व्यक्त व्हावं का? पण मग अभ्यासाच्या क्षेत्रात तरी माणसं व्यक्त होतात का? आणि सगळ्यात जास्ती भरडलं जातं या विषयामध्ये ते क्षेत्र आहे राजकारण. राजकारणावर शक्यतो लोक बोलायचं टाळतात. किंबहुना आता सोशल मीडियाच्या काळात अशी एक गंमत झाली आहे की जे राजकारणात धडा व्यक्त होतात ते सर्वसामान्य नागरिक असतात, अशी काहीतरी एक धारणा झाल्यासारखं होतं. आणि मग आत्ता तो जो काही लाईक्सचा जमाना आहे, कमेंट्सचा जमाना आहे, तुम्ही जर जाऊन पाहिलं की राजकारणाबद्दल किंवा राजकारण्यांबद्दल कुठं काही बोललं जात असेल तर त्यात तुम्हाला कधीही कुठलाही सेलिब्रिटी सामील होताना दिसत नाही. तो कमेंट्समध्ये कधीच नसतो. ही जी लाईकची, कमेंटची आणि याची गर्दी आहे, ढिगारा, त्यांना सर्वसामान्य माणसांचा ढिगारा म्हटलं जातं. यामध्ये येऊन काही घडतंय, समोर पोस्ट पडल्यात किंवा समोर काही बातम्या आल्यात किंवा समोर काही घडतंय, तर यात तुम्हाला सेलिब्रिटी व्यक्त होताना दिसणार नाहीत. सेलिब्रिटी शक्यतो स्वतःच्या पोस्ट टाकणार आहे आणि त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. लोकांच्या प्रतिक्रियांना किंमत आहेच आहे, अगदी पहिल्यापासून आहे. म्हणजे सोशल मीडिया नव्हता तेव्हापासूनही आहे. लोक काय म्हणतील असा विषय असायचाच. तर हे लोक काय म्हणतील हा जो मुद्दा आहे, या लोकमध्ये सेलिब्रिटी बहुधा घुसत नाहीत. त्याच्या आधी एक गोष्ट सांगितली पाहिजे कंसातली. मला पहिली गोष्ट म्हणजे सेलिब्रिटी वगैरे ही गोष्ट मान्य नाही. म्हणजे ते काहीतरी फारच वेगळं जातीभेदासारखंच वाटतं. भेदच आहे तो. आणि आपल्याकडं भारतासारख्या देशात तर सेलिब्रिटी असण्याची क्षेत्र पण फार मर्यादित करून ठेवली आहेत. म्हणजे खूप लोकांचा गैरसमज आहे की जे चित्रपट नाटकात कामं करतात, चित्रपटात विशेषतः जे कामं करतात त्यांना सेलिब्रिटी म्हणावं आणि बाकीच्या क्षेत्रांमध्ये नाही. मग थोडंफार ते लिखाणाचं, प्रसिद्धीचं काही क्षेत्र असेल त्या क्षेत्रातल्या लोकांना सेलिब्रिटी म्हटलं जातं. म्हणजे आकाशवाणीवर गाजलेले खूप सारे लोक, पत्रकारांमध्ये गाजलेले खूप सारे लोक, वेगवेगळ्या प्रसिद्धीच्या क्षेत्रांमध्ये साहित्यात गाजलेले खूप सारे लोक, हे एकेकाळी सेलिब्रिटी वगैरे असं मानलं जात नव्हतं. लेखकांना सेलिब्रिटी वगैरे ही आत्ताची हे आहे, ओळख आहे. फार जुन्या काळी लेखकांना कोणी सेलिब्रिटी वगैरे म्हणत नव्हतं. विशेषत्व होतंच ते इतरांपेक्षा थोडे वेगळे आहेत, लिहितात. पण असं सेलिब्रिटी नावाची जी काही कॅटेगरी ठरवण्यात आली याच्यात हे लोक नव्हते. ते नटनाट्यांसाठी राखीव कुरण होतं
आणि तेही तसं समजत असत किंवा त्यांचं ते असेच प्रतिमा सांभाळणं, इमेज सांभाळणं, लोकांपासून दूर राहणं. तर ते एक अथक काही क्षेत्र आणखी सेलिब्रिटीच्या क्षेत्रात घेण्यात आली. पण तुमच्या एक लक्षात येईल की खूप सारी क्षेत्र आहेत की जिथं खूप कर्तबगार माणसं असूनही ती सेलिब्रिटी होत नाहीत. म्हणजे कारखानदार आहेत, उद्योजक आहेत, शेतकरी आहेत, शास्त्रीय संशोधक आहेत, हे सेलिब्रिटी या यादीत येत नाहीत, किमान आपल्याकडे येत नाहीत. जगात काय असेल ते असेल. आणि राजकारणी, पुढारी हे पण आत्ता सेलिब्रिटीच्या यादीत यायला लागलेत. एकेकाळी राजकारणी, पुढारी लोकही त्यांच्याकडे समाजसेवक, लोकसेवक म्हणून पाहत आणि तेही तसंच समजत. आणि नंतर राजकारणीसुद्धा उच्च दर्जाला गेले, त्यातनं सेलिब्रिटी या कॅटेगरीत ते आत्ता जायला लागले. तर ते ठरवू आपण, एक सेलिब्रिटी असा एक शब्द घेऊ आणि सर्वसामान्य असा एक शब्द घेऊ. मला हे दोन्ही भेद मान्य नाहीत. कर्तबगार कष्टकरी माणूस हा प्रत्येकजण सेलिब्रिटीच असतो आणि त्याला खूप लोक ओळखतात, तो सेलिब्रिटी वगैरे. खूप लोक ओळखतात, त्याचं करणार काय हाही प्रश्न पडतो. तर आपल्याला इथं चुकणं कुणालाच नाही, कुणीही असो. सेलिब्रिटी होतानाही माणूस राबलेलाच असतो. खूप कष्ट करावेच लागतात. काही म्हणजे नाव मिळवायला सुद्धा कष्ट करावे लागतात, अन्न मिळवायलाही कष्टच करावे लागतात. कष्ट ही गोष्ट नाही चुकलेली. तर जे कष्टकरी आहेत जगातले, ते मला सेलिब्रिटी असं काही वाटत नाही. ते सगळी माणसं सारखी आहेत असं वाटतं. पण असो, समाजभेद तो मानतो तर तो धरून आपण बोलू. तर सेलिब्रिटींनी कशावर व्यक्त व्हावं किंवा कशावर नाही. तर सोशल मीडिया आला तर खूप सारी लेखक मंडळी, नट मंडळी, मराठीतली, आपण मराठीपुरतं बोलू आधी, खूप सारी सेलिब्रिटी मंडळी तथाकथित सोशल मीडियात होती आणि ती संवादी होती. समाजाशी पण संवादी होती, ते एकमेकांशी संवाद करत होते. आणि जेव्हा हा सोशल मीडिया आला तेव्हापासून मी पाहत आलोय की यातली खूप सारी मंडळी हळूहळू इथून निघून गेली. निघून जाण्याचं कारण काय झालं, तर त्याचं एक कारण आहे की त्यांची जी काही एक विशेष जागा होती समाजातली, ती जागा समाजानं किंवा सोशल मीडियानं घपकन संपवली. ती इतक्या झटकन गेली आणि हळूहळू माणसं त्यांच्याशी त्यांना पाहिजे त्या भाषेत बोलायला लागली. ती मुख्य चूक होती. तुम्हाला एखादा माणूस आवडतो की नाही, तर समाजाची एक संस्कारित पद्धत अशी होती की नाही आवडत तर ठीक आहे, पण बोलताना एकमेकांशी आदबीनं बोलायचं. तर सोशल मीडियात ही आदब नावाची गोष्ट आहे ना, ती गायबच झाली. म्हणजे अमुक एक लेखक, अमुक एक नट, अमुक एक सेलिब्रिटी उपलब्ध आहे आणि तो सहज उपलब्ध आहे, आपण त्याच्या शेजारीच जाऊन बसलोय, तर साहजिकच माणसं आपल्या स्वभावानुसार तो आवडतो की नाही या बाजूनं त्याच्यावर थेट प्रतिक्रिया द्यायला लागली. आणि त्यात मग ती घृणेच्या प्रतिक्रिया ज्या होत्या किंवा निंदेच्या प्रतिक्रिया ज्या होत्या त्या थेट यायला लागल्या. त्या आधीला असतील पण त्याच्या अभिव्यक्तीला जागा नव्हती. आता अभिव्यक्तीला जागा मिळाली तर माणसं आपल्यातली घृणा, आपल्यातली जी काही निंदक वृत्ती आहे ती थेटच जाहीर करायला लागली. आणि गंमत अशी आहे की ती माणसं सर्वसामान्य अशा सोयीस्कर वर्गात असल्यामुळं त्यांचं कोणीच काही वाकडं करीना. वाचणारे किंवा ते स्वतः सेलिब्रिटी असं समजायला लागले की हे मूर्ख आहेत, यांच्याबरोबर कुठं जाऊन वाद घालत बसा. काही लोकांनी वादही घालायचा, समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला आणि ते झालं नाही. ते निंदक लोक, त्यांना काही घेणंच नसतं. त्यामुळे मूर्ख ही जमात फार ग्रेट असते बरं का जगात. ती काही असो आपल्या मुद्द्यावर टणक असते. तर तिचा तो मूर्खपणा, जो टणकपणाचा आहे, टणक मूर्खपणा आहे, त्याच्यावरती ठाम राहते. आणि ती जमात भल्यांशी वाद घ्यायला लागली, पंगे घ्यायला लागली. आणि मग ते चुकीचं का असेना, बरोबर का असेना, तो जो एक समजुतीचा संवाद होता ना, दुसऱ्याकडनं समजून घेणं, त्याच्याकडनंही समजून घेणं. मी म्हणतो ना, ते सेलिब्रिटी नसतं आणि सर्वसामान्य कोणी नसतं, यांच्यात संवाद झाला तर हे दोघेही बरोबरीला येतात. तर बरोबरीला येण्याचा जो मार्ग आहे ना, तो चुकला. म्हणजे सेलिब्रिटी खूप सारे व्यक्त होत होते, इथं बरेच लेखक होते, पत्रकार होते,
चित्रकार होते, नटनट्या होत्या, दिग्दर्शक होते मोठमोठे. ते त्यातले काही आहेत, पण ते मग आपलं एक कंपो घेऊन सोशल मीडियात बाजूला झाले. असे सार्वजनिक ते फारसं येत नाहीत आणि आले तरी मग लक्षच देईनात. ते संवादीच होत नाही आहेत. कारण आणखी एक गीत, ते काही सगळेच मूर्ख त्यांच्या भोवती नव्हते. संवादी पण लोक होते. पण संवादी लोक असताना ते जे काही मूर्ख येत आहेत, त्या मूर्खांशी संवाद करण्याचं जे कमेंटमध्ये येणारे संवादी लोक होते, त्यांची जबाबदारी राहिली नाही. ते त्यांनी घेतलीच नाही. म्हणजे त्या एका सेलिब्रिटीला किंवा एखाद्या विचारवंताला किंवा एखाद्या चांगल्या मतं मांडणाऱ्याला खाली कुणी निंदक येऊन टिप्पणी करतोय आणि काही निंदा करतोय किंवा घाण बोलतोय आणि त्याची पातळी तर पुढे एवढी वाढत गेली की माणसं शिव्या देण्यापर्यंत आणि दुसऱ्याच्या आया बहिणी काढणं. आणि सोशल मीडियाचा एक फायदा असा झाला की हा देश किती असंस्कृत लोकांनी भरलेला आहे ठासून, याचा पुरावा सोशल मीडियात तयार झाला. आणि भल्या स्वतःला सुसंस्कृत म्हणवणारे, आम्ही उच्च खानदानाचे आहोत, आम्ही उच्च संस्काराचे आहोत, आमचं उच्च शिक्षण झाले वगैरे असं तथाकथित ढोंग करणारे आहेत ना, त्या सगळ्यांच्या बटबटीत अभिव्यक्त्या इथं व्यक्त व्हायला लागल्या आणि ती किती घाण आहेत हे दिसायला लागलं. आणि यालाही लोक कंटाळले. सोशल मीडिया चालू आहे, तुडुंब लोकांनी भरलेला आहे आजही. पण यातली जी समजूतदार माणसं होती ना, जी संवादी माणसं होती आणि काही भल्याचं चिंतणारी माणसं होती, ती गेली. इथून निघून गेली. आणि जी आहेत ती आपापल्या टोळ्या करून, मग ती काहीतरी पेजेस करून किंवा मग आपलं ग्रुप्स करून ती त्यांच्या जगात आहेत आणि एकमेकांना समजून घेत राहतात. तिथं एकमेकांच्या कामाचं कौतुक करतात, चुका सांगतात एकमेकांच्या कामांमधल्या, बोलत राहतात. तर निंदा, टीका ही चांगल्यासाठी असते. टीका या शब्दाचा वाईट अर्थ नाही आहे. निंदा घाणच असते. तर टीका करायला हरकत नसते, पण टीकेची भाषा कुठली, अभिव्यक्तीची भाषा कुठली, याचं सौजन्य हरवलं आणि फार घाणेरडं झालं, बटबटीत झालं. आणि तशात ते राजकारणी आले की जे सोशल मीडियाचा आधार घेऊन आपल्याला जगात पसरता येईल असं वाटणारे जे राजकारणी आहेत, त्यांनी सोशल मीडियाचा एवढा कब्जा घेतला आणि एवढा विकृत कब्जा घेतला, त्यांनी ठरवून शिवराळ आणि मूर्ख लोक एकत्र करून त्यांना पैसे देऊन अंगावर सोडलं. कुत्र्यासारखं नाही म्हणणार, कारण कुत्र्यांपेक्षाही घाण जाते ही. कुत्री घाण नसतात. आणि ते तोंडाला येईल, ते पैसे मिळत आहेत आणि पुढं मागं कोणीतरी पाठिंब्याला आका आहेत म्हटल्यानंतर यांची काय सुसाट जी गोडदोड आहे किंवा सुसाट पळणं आहे दुसऱ्यांना चावं घेत, त्यांना विकृत केलं. आणि हे इथं नाही झालं फक्त, हे जगभर ठरवून झालं. भांडवलशाहीचा हा एक चेहरा आहे. जगातल्या उद्योगपतींनी आणि राजकारण्यांना, उद्योगपतींना मदत करणाऱ्या, पैशाला भुकेल्या असलेल्या राजकारण्यांनी ही व्यवस्था पद्धतशीर वाढू दिली. आणि त्यांना एक बिकट असं आणि गंमत अशी आहे की त्यातनं वैर उभी राहिलीत असं चित्र उभं राहिलं. प्रत्यक्षात ही माणसं एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. ही सोशल मीडियावर कुठंतरी दूर बसून एकमेकांशी संवादी होणार, बोलणारी, संवादी नाहीच, एकमेकांवर टीका करणारी, एकमेकांवर बाण सोडणारी, एकमेकांवर शिव्या सोडणारी, एकमेकांवर अश्लील बोलणारी. आणि आपल्याकडचं ते अपमानाचं सर्वात मोठं हत्यार आहे. आया बहिणींच्या बाबतीत बोला, कोणाच्या आया बहिणींवर बोला, शिव्या द्यायच्या त्या आया बहिणींवरनं, बोलायचं ते आया बहिणींवरनं, आणि घाणेरडं लैंगिक बोलायचं जाहीर. मग ते खूप लोक सांगत राहिले फेक अकाउंट आहेत वगैरे. काही का असे ना, फेक अकाउंटच्या मागे खरा माणूस असतो ना. काय त्याचा मेंदू सडवला असेल आणि मग त्या सडक्या मेंदूनं तो जे काय आहे त्यानं धुमाकूळ घालून टाकला आणि समाजात या सोशल मीडियामुळं एक अस्वास्थ्याचं चित्र उभं राहिलं. फार बेकार आहे, इतकं घाणेरडं. तो जो आनंदी जगला पाहिजे समाज, सुंदर जगला पाहिजे, तर या समाजाचा आनंद आणि सौंदर्य सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांनी घालवून टाकला. बरं, ते आनंदी स्वतःच राहत असतील असंही नाही.
एक लक्षात घ्या, दुसऱ्याला शिव्या देण्याचा त्रास आपल्यालाही मानसिक होतोच, आपल्या मनावर मेंदूवर परिणाम होतोच खूप. तर दुसऱ्याला ह्या पद्धतीचे टोमणे मारणं, विकृत बोलणं आणि काही, मग तर आणखी काय, व्हिडिओ आले, फोटो आले आणि आता तर AI आलंय. दुसऱ्याला नीच ठरवणं, दुसरा घाणेरडा आहे ठरवणं, घाण असो नसो नावं ठेवणं आणि सारखी इज्जत काढत राहणं. आपण फार ते मध्ये मला ते एक डायलॉग आठवतो, अरे तुझा पगार किती, तू बोलतो किती वगैरे, अशा पद्धतीचा एक सुंदर डायलॉग आला होता. बरं, हे बोलून होणार काय? म्हणजे आता ते सचिन पिळगावकरांना गिराईक केलंय, मधल्या काळात नाना पाटेकर, मधल्या काळात तो विश्वास नांगरे पाटील, ते कोणतरी एक आहेत, ते फिरत राहतात कॅमेरा घेऊन सिंगापूर ते पिंपरी चिंचवड. त्यांना काय म्हणायचं समजून घ्या. बरं, ते मूर्खपणाचं बोलत असतील तर थोडं थांबा ना. तुम्ही खूप शहाणे असल्यासारखे नका ना चढाई करायला जाऊ. तुम्हाला काय कळतं? तुमचा पगार किती, तुमची अक्कल किती, तुम्ही बोलता किती, तुमचा काय अभ्यास आहे? सोशल मीडिया ज्ञानाचा झाला पाहिजे, तो अज्ञानाचा होतोय असंच दिसलं. आणि ती बरोबरी करायला जायचं सेलिब्रिटीच्या बरोबर. अरे वा, आपल्याला बरोबर शेजारीच बसायला मिळतं त्याच्या, आणि सापडले सहज. सोशल मीडियानं खरोखर समजूतदार आणि चांगले सेलिब्रिटी घालवून टाकले ना. समजुतीनं बोलणारे आमच्यासारखे काही कोडगे लोक इथं टिकून आहेत फक्त, आणि बोलत राहतो, परवा नाहीच आहे. पण माझ्या भोवतीची माझी समकालीन लेखक मंडळी, चित्रकार मंडळी, पत्रकार मंडळी, ती येत पण नाही तिकडं. ते त्यांचं काहीतरी टाकतात, बाजूला होतात, लक्ष सुद्धा घालत नाहीत, आणि ते इतकं साधं बोलतात, ते कशावर प्रतिक्रिया पण देत नाहीत. मूळ मुद्दा होता राजकारणावर बोलायचं टाळतात. खरंच आहे ना ते. राजकारण आणि पुढारी, त्यांची एवढी ती जत्रा असते ना, पाळलेल्या तुकड्यांवर पाळलेल्या भिकाऱ्यांची, ती ज्या पद्धतीनं अंगावर तुटून येते, आणि तुटायलाच त्यांना कामाला ठेवलेलं असतं. त्यांनाही माहिती असतं आपला पुढारी चुकीचा आहे, गुंड आहे, मर्डरर आहे, बलात्कारी आहे, याला बायांचा नाद आहे. म्हणजे पूर्वी नटनाट्यांच्या मागं पोरी आणि पोरं लागायची, नटनटाही त्याचा वापर करायचाच. म्हणजे आता पुढारी त्यात आहेत, पुढारी झाला की तो बाया वापरायला काढतो, असं चित्र आहे. पैसे आणि बाया, तर त्यांच्या त्या पाळलेल्या जत्रीव भिकाऱ्यांना माहिती असतं की आपला जो काही पाळलेला बाप आहे हा भंपक आहे, भ्रष्ट आहे, घाण आहे, नीच आहे, आणि तरी त्याच्या वतीनं तर त्या आणि ते आणि मग दुसरे पुढारी यांच्या फायटिंगा चालू होतात. आणि मग यात समजूतदार बोलणारे लोक, समन्वय साधणारे लोक कुणी आले तर त्यांच्यावरही कुठूनही तुटून पडतात. कोणाची बाजू घेणार? कुणाची तरी बाजू घ्यावी लागते इथं. ते भयंकर आहे. आणि मग सेलिब्रिटी इथून गायब झाले, किंवा असले तर काहीतरी आपलं स्वतःचं एखादं पुस्तक आलं किंवा एखादं चित्रपट आला त्याची जाहिरात करतात आणि निघून जातात. हे खूप सुंदर माध्यम आहे सोशल मीडिया, प्रसिद्धीसाठी, नाव होण्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांशी संवाद करण्यासाठी. तर जगाच्या गेल्या 15-20 वर्षाच्या अस्वास्थ्यामध्ये, जगाचं जे मानसिक स्वास्थ्य बिघडलं ना, त्यात सोशल मीडियाचा वाटा खूप आहे. माणसं आपली गरळ ओकतायत, इथं घाण ओकतायत, आणि घाणीचंच साम्राज्य पसरल्यासारखं दिसतंय. आणि जी कोण माणसं आहेत ना, ती सगळीच्या सगळी मेंदूनं विचलित होत आहेत. माणसांना घाबरायला लागली सोशल मीडियामुळं. खूप माणसं व्यक्तसुद्धा होत नाहीत यात, असतात पण व्यक्त नाही होत, लोकांचं वाचत राहतात, पण त्यांनाही अस्वस्थ होतात. तर अस्वास्थ्याचा अवाढव्य जागतिक कारखाना म्हणजे सोशल मीडिया झालाय, याचं भान ठेवलं पाहिजे.
अभिव्यक्ती ही माणसांना मदत करणारी, एकमेकांना आनंदी करणारी, एकमेकांना आधार देणारी, दिलासा देणारी असली पाहिजे. हा भाग कमी राहिला आहे तो, पण फार कमी झाला आहे आणि तो अतिशय विकृत, एकमेकांना त्रास देणारी, एकमेकांना छळणारी, एकमेकांना अस्वस्थ करणारी अशी गोष्ट होऊन बसला आहे सोशल मीडिया. आणि हा मनोरुग्णता वाढवतो आहे. बेकार मनोरुग्णता वाढली आहे जगभर. आणि ते व्यक्त होणारे लोक पण काही वर्ष व्यक्त होतात. म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यावर ज्या पद्धतीचं ट्रोल उभे राहिले होते आणि ज्या पद्धतीनं घाणेरडं बोलत होते मोदीच्या पैशावर, ते आत्ता बऱ्यापैकी गायब आहेत. कारण ते बऱ्यापैकी मानसिक आजारी असणार आहेत. आता आहेतच, म्हणजे त्यातले काही टिकलेले आहेत. पण त्यांचं लक्षात घ्यावं, आयुष्य छोटं असलं तरी दीर्घ पण असतं. 5-10 वर्षासाठी पुढारी येत राहतात आणि जात राहतात. लाटांवर लाटा येत राहतात. काळ, समाज, देश हे टिकाऊ गोष्टी असतात. हे पुढारी येतात जातात, चुकीचं बोलणारे येतात जातात. तो जे वय उरतं ना आपलं शिल्लक हातात, त्यात मेंदूच्या अस्वस्थतांनी जगावं लागतं. ते भयंकर आहे. आणि ते तुम्हालाच जगावं लागतं. ते जे कोण ट्रोल आहेत ना, मनोरुग्ण, तेच जगत असणार. ते लोक जगतात. आनंदी बोललं आणि दुसऱ्याला आनंद मिळाला ना, आता फार मजा वाटते. ते आनंदी, आपणही आनंदी, जग आनंदी. सोशल मीडियातला हा जो आनंदी भाग आहे ना, तो वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. समजुतीचा संवाद केला पाहिजे. सेलिब्रिटी पुरा येतील व्यक्त व्हायला जर संवाद होणार असेल तर. तुझ्या मताशी मी सहमत आहे आणि असहमत आहे हे म्हणताना सुद्धा आपण अपमान करतो आहोत असं नाही. असहमत होण्याआधी का असहमत आहोत एवढं सांगता आलं पाहिजे ना. ते सांगायचं नाही. एक शब्द फक्त टाईप करता येतो, असहमत. अरे कशाशी असहमत? तुझी लायकी काय परत? तुझा अभ्यास किती? 40-40 लाख वर्षाचं जग जगलंय, त्यातनं काही कुणाला म्हणायचं तर दुरुस्ती करा, समजुतीनं संवाद करा ना. आणि मग शिव्या गाळी वगैरे. मी स्वतः शिवराळ माणूस आहे, पण सार्वजनिक ठिकाणी कधीही शिव्या नाही. मी आजपर्यंत व्यक्तिगत कुणाला शिव्या दिलेल्या नाही. शिवराळ माणूस आहे ती चीड, थैथयाट व्यक्त करण्यासाठीच आहे. मला बऱ्याच गोष्टींचा राग येतो चुकीच्या, आणि मग आपण आपल्या पद्धतीनं काय करणार, तर मग कधी कधी शिव्या जातात. पण सार्वजनिक ठिकाणाची पथ्य पाळलीच नाही. तेवढं पथ्य पाळूनही संवाद करता येतो ना. तर मला असं वाटतं, जग आनंदी व्हायचं असेल, संवादी व्हायचं असेल, तर या समाजाला, या सोशल मीडियाला सगळ्यांनी मिळून आनंदी आणि संवादी करावं लागेल. नाहीतर या मनोरुग्णांची संख्या वाढतच जाणार आणि जग अस्वस्थच राहत राहणार. त्यातले जे निर्लज्ज कोडगे लोक आहेत ते टिकतील तर टिकतील. मला नाही वाटत या जगात फार मेंदू नसलेलं किंवा मन नसलेलं कुणी माणूस असतो म्हणून. कुणीही घ्या, कुठलाही राजकारणी घ्या, कुणी घ्या, खलनायकसुद्धा मन असलेलेच असतात. पण हे जग खलनायकांचं करत चाललं आहे सोशल मीडिया, असं दिसतंय. यातनं वाचलं पाहिजे. बोलत राहू आपण. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर, कारण हे एवढ्याशा वेळात खूप मुद्दे मांडता येत नाहीत आणि खूप दीर्घ व्हिडिओ. पण मी ठरवलं की आगळ पळगळ का होईना बोलत राहू. कोणी पाहू न पाहू, आपली मतं नोंदवत राहू आणि या विषयावर पुन्हा पुन्हा बोलत राहू. यातले राहिलेले मुद्दे दुसऱ्या व्हिडिओत, ते राहिलेले मुद्दे तिसऱ्या व्हिडिओत, असं करत राहू. एकूण समाज या विषयावर बोलायचं आहे. तर ते सगळे एका एवढ्याशा वेळाची बंधनं कशाला पाळायची आता मी या वयात? वेळाची बंधनं, ते खूप लोक मला सांगतात की ते लोकांकडे वेळच नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. माझ्याकडे आहे, मला बोलायचं आहे. धन्यवाद.